बातमी नाशिकमधली। नाशिकमध्ये एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली असून लग्न जमवण्याचा आमिष दाखवत स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचा आरोप भोंदूबाबा विशाल खंडागळेवर आहे। पीडित महिलेकडनं 77,000 रुपये उकळून लग्न न झाल्यानं तिनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यानंतर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशाल खटंगळे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता। तो त्यांनी मला असं बोला की तुला जिथं संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागल। माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागल। पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तो मला बोलला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्यांनी। गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदूबाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।